निलिमा मॅडम प्रार्थनेला सुरुवात करा. ओके सर. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. बैर हो ना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन. अपनी करुणा का जब तू बहा दे, कर दे पावन हर एक मन का कोना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. मन का विश्वास कमजोर होना. धन्यवाद. धन्यवाद निलिमा मॅडम. शेंडगे सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. हा, आपण सुरू करतो आहोत आता. सुरू करतो आहोत आपण. नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर आणि महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 10 ते 11 महिन्यांपासून राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेची सुरुवात झालेली असून आज 108 व वेबिनार मधलं पुष्प आपणा सर्वांच्या साक्षीने पूर्ण होत आहे. DLED अभ्यासक्रमावर आधारित आपण ही वेबिनार मालिका सुरू केली. मध्ये मध्ये आपण व्यक्तिमत्व विकास या विषयावर सुद्धा वेबिनार घेतले. प्रश्नपत्रिका विश्लेषण यावर सुद्धा वेबिनार घेतले. सध्या महाराष्ट्र शासनाने TET DLEDच्या छात्राध्यापकांकरिता त्या परीक्षेचं आयोजन केलं आणि काही दिवसा अगोदर DLED सेकंड इयरला प्रविष्ट असलेले छात्राध्यापक सुद्धा या TETच्या परीक्षेला बसू शकतात असा शासनाचं परिपत्रक निघालं आणि त्या अनुषंगाने आपण TET परीक्षेवर सुद्धा काही वेबिनार आयोजित केले. आजचा आपला जो वेबिनार आहे तो TET परीक्षा आणि या TET परीक्षेमधला मराठी जो विषय आहे त्या मराठी विषयांमधलं मराठी व्याकरण आणि या मराठी व्याकरणामध्ये अनेक घटक आहेत. आपण 2 घटक या अगोदर आपल्या वेबिनारमध्ये घेतलेले होते. आजचा आपला वेबिनारमधला जो घटक आहे तो आहे मराठी व्याकरण प्रयोग. आपण 12वी पास झालो आणि 12वी पर्यंत आपल्याला व्याकरणाचा जो भाग होता तो व्याकरणाचा भाग बराचसा माहिती होता. पण 12वी पास झाल्यानंतर काही जणांचं फ्रेश असेल, काही जणांना 2-3 वर्ष झाले असतील, काही जणांना 3-4 वर्ष झाले असतील. तर असे जे विद्यार्थी आहेत ते व्याकरणापासून फार दूर गेलेले आहेत. त्यांना व्याकरणापासून जवळ आणण्याकरिता आपण आजच्या या वेबिनारमध्ये व्याकरण या विषयातला प्रयोग हा घटक घेत आहोत. आता प्रयोग म्हणजे नेमकं काय, तर वाक्य आणि या वाक्यामध्ये
कर्ता, कर्म आणि क्रियापद हे 3 महत्त्वाचे घटक असतात. कर्ता, कर्म आणि क्रियापद याची जी रचना आहे त्या रचनेलाच व्याकरणामधला प्रयोग असं म्हणतात. या प्रयोगाचे काही प्रकार आहेत आणि त्या प्रकाराच्या अनुषंगाने परीक्षेच्या दृष्टीने हा घटक किती महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये TET परीक्षेमध्ये विचारल्या जातील याची इत्थंभूत माहिती आजच्या वेबिनारमधून या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापकांना मिळणार आहे. या विषयाशी संबंधित सर्व छात्राध्यापकांशी संवाद किंवा मार्गदर्शन करण्याकरिता आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते ज्ञान विकास विद्यालय पाटोदा, तालुका जळकोट आणि जिल्हा लातूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मराठी हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय. गेल्या 10 वर्षापासून मराठी हा विषय शिकवतात. मराठी विषयाचं अध्यापन करतात आणि अध्यापन करत असताना पुढे बसलेला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी हा माझा आहे. तो विद्यार्थ्याचं नातं अगदी माझं जवळचं आहे, प्रेमाचं आहे, आपुलकीचं आहे. या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांच्या पुढे ते अध्यापन करीत असतात. MA मध्ये मराठी ही पदवी संपादन केल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेकरता जशी TET परीक्षा द्यावी लागतं तशीच अधिव्याख्याता पदाकरिता सेट किंवा नेट ही परीक्षा द्यावी लागतं. तर मराठी या विषयामध्ये नेट सुद्धा पास झालेले आहेत. आणि इथंच न थांबता आपल्याजवळ असलेलं ज्ञान ते इतरांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि आपल्या ज्ञानाचा इतरांना कसा फायदा होईल की ज्यामुळे ते विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या या महासागरामध्ये पोहत असताना त्यांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्या अडचणी दूर करण्याचं काम ते आजतागायत करीत आहेत. स्पर्धा परीक्षेबरोबरच इतरही छात्राध्यापक, इतरही विद्यार्थी यांना ते अतिशय तन-मन धनाने अनमोल असं मार्गदर्शन करत आहेत. ते आज आपल्या या वेबिनारमध्ये सहभागी झाले. आदरणीय रमेश शेंडगे सर, मी या वेबिनारच्या माध्यमातून शेंडगे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय शेंडगे सरांना विनंती करतो की आपण व्याकरणातील प्रयोग या घटकावर, या विषयावर या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापकांना अनमोल असं मार्गदर्शन करावं, त्यांच्या अडचणींचं, समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. आदरणीय शेंडगे सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आवाज येतोय सर? हो, येतोय. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर व महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या वेबिनारमध्ये 108 व पुष्प गुंफण्याची या ठिकाणी संधी मला प्राध्यापक शैलेश गायकवाड सर या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक सरांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. खरोखरच सरांनी गेल्या 11-12 महिन्यापासून जवळपास 107 वेबिनार या ठिकाणी आयोजित केले. या कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण शिक्षण ठप्प असताना आपण जी धडपड केलात किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे कार्य केलात, खरोखरच हे कार्य अतिशय स्तुत्य, कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील नामांकित जे शिक्षक आहेत किंवा जे अध्यापक आहेत त्या अध्यापकांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण करून देत आहात सर. खरंच ही अतिशय कौतुकास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी आज 108 व पुष्प गुंफण्यासाठी मला तुम्ही आमंत्रित केलात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. या वेबिनार मध्ये जे छात्राध्यापक, अध्यापकाचार्य, प्राचार्य उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तसेच आमच्या विद्यालयाचे माझे सहकारी श्री मॅथ मधले गणित विषयातले अतिशय पारंगत अशा प्रकारचे शिक्षक प्राध्यापक अनिल सर या ठिकाणी उपस्थित
आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याच पद्धतीने सतत मला वेळोवेळी प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे चंद्रकांतजी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत, तेव्हा त्यांचंही मी स्वागत करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलेला आहे असे आमचे व्याकरणाचार्य रंगनाथ सुंबे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी उपस्थित आहे, तेव्हा त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि माझ्याकडे जो विषय देण्यात आलेला आहे त्या विषयाला मी लागलीच सुरुवात करणार आहे. माझ्याकडे जो घटक देण्यात आलेला आहे व्याकरणातला तो म्हणजे प्रयोग. अनेक जण हा नमस्कार सर, बोला ना सर. आपण म्हणत हॅलो, यो व्हॉइस इज ब्रेकिंग सर. की व्याकरण हे खूप अवघड आहे, व्याकरणातल्या बऱ्याच गोष्टी विषय उपयुक्त आहे. माझ्याकडे जो घटक देण्यात आलेला आहे तो घटक म्हणजे प्रयोग. या प्रयोगाबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे, तेव्हा पीपीटीच्या माध्यमातून प्रयोग या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या वेबिनारमध्ये सर आवाज येतोय ना माझा? हो सर, येतोय. हो येतोय. पीपीटी दिसत आहे? हो सर, दिसतो. तर आजचा जो घटक तो म्हणजे प्रयोग. आता प्रयोग हा आपण विज्ञानामध्ये ऐकलेला आहे, पण मराठीमध्ये सुद्धा हा प्रयोग आहे. हे प्रयोग ओळखण्याच्या अगोदर आपणाला 3 गोष्टी पाहणं अतिशय महत्वाचे आहेत. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर जेव्हा आपण वाक्याचा विचार करतो त्या वाक्यामध्ये 3 घटक असतात. ते 3 घटक म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद. आता नेमकं कर्ता काय असतो, कर्म काय असतो, क्रियापद काय असतं हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. अर्णव पुस्तक वाचतो हे उदाहरण आहे. आता या वाक्यामध्ये कर्ता काय आहे, कर्म काय आहे किंवा क्रियापद. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये कर्ता कसा शोधायचा. कर्ता शोधण्यासाठी अगोदर क्रियापद पाहायचं. या वाक्यामध्ये वाचतो हे क्रियापद आहे, त्याचा मूळ धातू शोधायचा. मूळ धातू वाच आहे, त्याला नारा प्रत्यय लावायचं आणि कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला वाक्यातला कर्ता भेटतो. आता या ठिकाणी वाचतो हे क्रियापद, त्याचं मूळ रूप मूळ धातू वाच, त्याला नारा, वाचणारा कोण, उत्तर येतं आपलं अर्णव. म्हणजे अर्णव हा या वाक्यातला कर्ता आहे. तर क्रिया करणारा जो असतो तो कर्ता असतो आणि क्रिया भोगणार किंवा जे सोसणार असतं ते कर्म असतं. आता वाचले ते काय असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर आपलं येतं पुस्तक. म्हणजे पुस्तक हे या वाक्यातलं कर्म आहे. आणि ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. म्हणजे वाचतो या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, त्यामुळं त्याला आपण क्रियापद असं म्हणत असतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण कर्ता कर्म शोधत असतो तर त्यावेळेस जे काही वाक्य असतात ते अतिशय संभ्रम निर्माण करणारे असतात. आता उदाहरणार्थ श्रावणीला थंडी वाजते हे जेव्हा आपण वाक्य घेतो त्यावेळेस बघा नेमकं कर्ता काय आहे हा संभ्रम होऊ शकतो. काही जण श्रावणी म्हणतात, काही जण थंडी म्हणतात, पण नेमकं मी जे आता सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर नक्कीच कर्ता सापडत असतो. आता वाजणारी कोण किंवा वाजणारी काय असा प्रश्न विचारल्यानंतर लगेच उत्तर येतं आपल्याला थंडी. म्हणजे थंडी हे या वाक्यातलं कर्ता आहे. एकदा का आपल्याला वाक्यातला कर्ता आणि कर्म लक्षात आलं किंवा शोधता आलं तर प्रयोग
समजण्यास काहीही अडचण येणार नाही. म्हणून कर्ता कर्म या पद्धतीने आपण शोधलं पाहिजे. तर पुढे आपल्याला नेमकं प्रयोग म्हणजे काय आहे, तर प्रयोग हा शब्द प्र अधिक यूज यापासून हा प्रयोग तयार झालेला आहे. म्हणजेच जुळणी किंवा रचना यालाच आपण प्रयोग असं म्हणत असतो. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणत असतात. वाक्यामध्ये जे कर्ता किंवा जे कर्म आहे याचा जो क्रियापदाशी परस्पर संबंध असतो त्या परस्पर संबंधालाच आपण प्रयोग असं म्हणतो. किंवा दुसरी एक व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच आपण व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतो. म्हणजेच या व्याकरणामध्ये कर्ता कर्म हे अतिशय महत्वाचे असतात. हा जो प्रयोग आहे या प्रयोगाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात आणि याच्यावर आधारित बऱ्याचदा प्रश्नही आलेले आहेत परीक्षेमध्ये. प्रयोगाचे एकूण प्रकार किती, तर प्रयोगाचे हे 3 प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतात. त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे कर्तरी प्रयोग. आता या नावावरूनच आपल्या लक्षात येत असेल कर्तरी प्रयोगामध्ये नेमकं काय असेल, तर कर्तरी म्हणल्यानंतर या प्रयोगामध्ये कर्ता हा महत्वाचा असतो. म्हणजे वाक्यामध्ये काय महत्वाचं आहे यावरून प्रयोगाचे प्रकार ठरत असतात. ज्या वाक्यामध्ये कर्ता महत्वाचा असतो तो कर्तरी प्रयोग असतो. आता कर्ता महत्वाचा कसा, तर कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे जेव्हा क्रियापदाचं रूप बदलत असतं तेव्हा त्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग होत असतो. याची उदाहरणं आपण पाहूया या ठिकाणी. पहिलं जे उदाहरण आहे, अथर्व निबंध लिहितो. हे वाक्य लिहितो हे क्रियापद आहे. लिहिणारा कोण, अथर्व हा कर्ता आहे. लिहिले ते काय, निबंध हे कर्म आहे. यानंतर आपण दुसऱ्या वाक्यामध्ये, पहिल्या वाक्यामध्ये अथर्व हे पुल्लिंग होतं, दुसऱ्या वाक्यामध्ये पुल्लिंगच्या ऐवजी आपण अपूर्वा हे कर्ता स्त्रीलिंग घेतलं. तर त्यावेळेस क्रियापद लिहितो असं न राहता लगेच क्रियापद बदललेलं आहे. म्हणजेच आपणाला या 2 उदाहरणावरून असं लक्षात येतं की कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत आहे. लिंग बदललं लगेच क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. जेव्हा आपण कर्ता हा अनेक वचनी घेतो त्यावेळेस क्रियापद लगेच लिहितात असं होतं. जेव्हा कर्ता आपण द्वितीय पुरुषी घेतो त्यावेळेस क्रियापद लिहितोच असं झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत या 4 उदाहरणांचा विचार करत असताना कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष याप्रमाणे क्रियापदाचं रूप लिहितो लिहिते लिहितात आणि लिहितोच असं झालेलं आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये क्रियापदावर कर्त्याची हुकमत आहे. कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत आहे त्यावेळेस त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होत असेल तर त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. कर्ता हा क्रियापदावर आपली हुकमत गाजवत असतो. जसं की इथं आणखीन 2 उदाहरणं मी घेतलेली आहेत. ती गाणे गाते असं आहे. ती हे स्त्रीलिंगी आहे तेव्हा लगेच क्रियापदाचं रूप गाते. जेव्हा आपण तो हे कर्ता घेऊ, तो गाणे गातो, लगेच क्रियापदाच्या रूपामध्ये बदल व्हायला लागेल. दुसरं उदाहरण, शिला आंबा खाते आहे. शिला हे स्त्रीलिंगी आहे त्यामुळे क्रियापदाचं रूप लगेच खाते असं. जेव्हा आपण कर्ता बदलू, स्त्रीलिंगाच्या ऐवजी पुल्लिंग राम आंबा खातो, म्हणजे या वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत आहे त्यामुळं याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. या कर्तरी प्रयोगाचे परत 2 प्रकार पडतात. एक आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा जो आहे तो अकर्मक कर्तरी प्रयोग. आता या नावावरूनच आपल्या वाक्यामध्ये कर्म असतो
त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. या उदाहरणाकडे आपण पाहिल्यानंतर गाय गवत खाते. खाते हे क्रियापद आहे. याचा मूळ धातू खा. खाणारी कोण? गाय हे उत्तर आलं, म्हणजे कर्ता आलं. खाल्ले ते काय? तर गवत. गवत हे कर्म आहे. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म असल्यामुळं हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं होत असतं. तसंच दुसरं एक उदाहरण, अनुष्का झाड लावते. लावणारी कोण? अनुष्का हा कर्ता आहे. लावले ते काय? झाड हे कर्म आहे. म्हणजे या दोन्ही वाक्यामध्ये कर्म असल्यामुळं ही दोन्ही वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाची असलेली आपल्याला दिसून येतात. एकंदरीत ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असतं त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. याच्या पुढचा जो दुसरा प्रकार आहे कर्तरी प्रयोगाचा, तो म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. आता अकर्मक या शब्दावरून पहा तुम्ही, सकर्मक म्हणजे कर्मासह, अकर्मक म्हणल्यानंतर कर्माशिवाय. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्या वाक्याचा समावेश अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये होतो. आता ही खालची उदाहरणं आपण पाहूया. मोहन जलद चालतो. आता हे वाक्य, या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत. तेव्हा कोणत्याही वाक्यामध्ये 3 शब्द असले म्हणजे पहिला शब्द कर्ता, दुसरा शब्द कर्म, तिसरा शब्द क्रियापद असतो असं नसतंय. हे वाक्य पाहूया आपण. चालतो हे क्रियापद, याचा मूळ धातू चाल. चालणारा कोण? मोहन. मोहन हे उत्तर आलं, म्हणजे हा कर्ता. आता चालण्याची क्रिया कोणावर घडते आहे? मोहनवरच घडते आहे. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया पुढे जातच नाही, कर्त्याशीच लोप पावते. अशी जी वाक्यरचना असते त्याला आपण अकर्मक वाक्य म्हणतो. या वाक्यामध्ये जल सर ऐकू नाही येत आहे. हॅलो. बाबा मुंबईला गेले. जाणारे कोण? बाबा. गेले ते काय? बाबाच गेलेले आहेत. मुंबई हे या ठिकाणी कर्म होत नाही. जेव्हा स्थलदर्शक शब्द असतात तेव्हा ती कधीही कर्म नसतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण क्रियापदाच्या प्रकारामध्ये सुद्धा सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद असे प्रकार आहेत. तेव्हा ही गोष्ट तिथेही उपयुक्त ठरते. म्हणून जे स्थळ दाखविणारे शब्द असतात ते कर्म नसतात. या वाक्यामध्ये कर्म नसल्यामुळं हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं सांगता येऊ शकतं. मला आंबा आवडतो. आता या वाक्यामध्ये पहा, कर्ता काय असेल? मला हे असणार नाही. कसं असणार नाही बघा. आवडणारे काय? आवडणारं कोण? आंबा हे उत्तर आलं. म्हणजेच आंबा हे या वाक्यातला कर्ता आहे, कर्म नाही या वाक्यामध्ये. त्यामुळं हे वाक्य या ठिकाणी अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. आंबा हे पुल्लिंग आहे, त्याच्याऐवजी आपण जर पपई घेतलं तर लगेच उत्तर आपलं क्रियापद जे आहे आवडते असे येईल. म्हणजे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत आहे. फक्त या वाक्यामध्ये कर्म नाही, त्यामुळं याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतो. चौथं वाक्य पहा, जाईच्या मांडवावर फूल उमलले. खूप मोठं वाक्य जरी असलं तरी आपण त्या ठिकाणी संभ्रम निर्माण न होता फक्त अगोदर काय शोधा? कर्ता शोधा. कर्ता मूळ रूप उमलले. मूळ रूप काय आहे? उमल. उमलणारे कोण किंवा उमलणारे काय असं उत्तर जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेस लगेच उत्तर आपलं मूल असं येतं, सॉरी फूल असं येतं. म्हणजे या वाक्यामध्ये फूल हे कर्ता आहे. त्यामुळं हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं असलेलं दिसून येतं. एकंदरीत ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं तेव्हा त्या वाक्याचा समावेश आपण अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये करत असतो. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता कर्तरी प्रयोग काय, कर्तरी प्रयोगाचे प्रकार हे आपण पाहिलं. नेमकं कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा?
ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी जर आपण विशेषत्वाने जर लक्षात घेतलात तर तुम्हाला कर्तरी प्रयोग ओळखण्यास कधीही अडचण येणार नाही. पहिली खूण काय आहे? कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. बघा, कर्तरी प्रयोगातला जो कर्ता आहे तो कर्ता केव्हाही प्रथमा विभक्तीतच असतो. त्याला प्रत्यय वगैरे लागलेला नसतो. जसं की गुरे गोठ्यात परतली, परतणारी कोण? गुरे. आता याला कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे का? नाही. म्हणजेच हा शब्द प्रथमा विभक्तीत आहे. प्रथमा विभक्तीत असल्यामुळं हे वाक्य कर्तरी प्रयोग म्हणून ओळखायचं आहे. ही साधी गोष्ट आपण लक्षात ठेवायची किंवा ही ट्रिक्स आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कर्त्याप्रमाणे बदलत आहे का नाही हे न पाहता लगेच आपण नजर टाकली, कर्ता पाहायचा, त्याला प्रत्यय लागलेला आहे का हे पाहायचं, प्रत्यय लागला नाही तेव्हा हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. दुसरी खूण आहे कर्म असल्यास. बघा, कर्तरी प्रयोगामध्ये दोन प्रकार आहेत, एक सकर्मक आणि दुसरा अकर्मक. अकर्मक मध्ये कर्म नसतो, सकर्मक मध्ये कर्म असतो. मग जेव्हा कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. बघा, कर्तरी प्रयोगाची दुसरी खूण काय आहे? जेव्हा वाक्यामध्ये कर्म असेल आणि ते कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असेल तर हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं म्हणून लक्षात ठेवायचं आहे. तर गणेश पत्र लिहितो या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे? पत्र आहे. आता हा याला कोणता प्रत्यय लागलेला आहे का? कोणताही नाही, म्हणजे प्रथमा विभक्तीत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, गणेश हा कर्ता आहे, याला कोणताच प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे हा प्रथमा विभक्तीत आहे. म्हणजे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, शिकवणारे कोण? शिक्षक. शिक्षक कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, विद्यार्थी हे कर्म आहे. इथं याला द्वितीयेचा ना प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवलात तर कर्तरी प्रयोग ओळखण्यास कधीही तुम्हाला अडचण येणार नाही. किंवा आतापर्यंत मी जी कर्तरी प्रयोगाची सकर्मक असेल किंवा अकर्मक असेल ते दोन्ही प्रकारची जी जी उदाहरणं सांगितलेली आहे टाकला तर या सगळ्या उदाहरणामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीतच होता. म्हणून कर्तरी प्रयोगाची महत्वाची खूण हे कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा विभक्तीत असतो. ही खूण आपण लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने हा कर्तरी प्रयोग आणि या कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार सांगता येऊ शकतात. प्रयोगाचा जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा होता. आता या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असं म्हणलेलं आहे. आता कर्मणी प्रयोगामध्ये काय महत्वाचं असेल तर कर्म महत्वाचं असतं. ही उदाहरणं पाहूया आपण. रामाने आंबा खाल्ला. खाणारा कोण? राम. खाल्ले ते काय? आंबा. म्हणजे रामाने हा कर्ता, आंबा हे कर्म. आता या ठिकाणी रामाने या कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, तेव्हा हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं होऊ शकेल का? तर अजिबात होणार नाही. कर्त्याच्या तंत्राप्रमाणे हे वाक्य बदलत आहे का ते पाहूया. राम हे पुल्लिंग आहे, त्याच्याऐवजी आपण सीता घेऊया. सीतेने आंबा खाल्ला म्हणजे क्रियापदामध्ये काहीच बदल होत नाही, जसंच्या तसं राहिलेलं आहे. म्हणजे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. मग कर्मणी आहे का ते पाहूया. आता रामाने चिंच खाल्ली. पहिल्या वाक्यामध्ये रामाने आंबा खाल्ला म्हणजे आंबा हे कर्म होतं, पुल्लिंग होतं. याच्याऐवजी आपण कर्म स्त्रीलिंग घेतलं तर लगेच क्रियापदाचं रूप खाल्ला ऐवजी खाल्ली असं झालेलं आहे. जेव्हा आपण कर्माचं वचन बदललं, रामाने आंबे खाल्ले, म्हणजे या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे हे क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म महत्वाचा असतो, कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत असतं. कर्म हा धातुरूपेश असतो, कर्माच्या तंत्राप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत असतं. क्रियापदावर कर्म हा हुकमत गाजवत असतो, तेव्हा त्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असतं. या ठिकाणी आणखीन मी परत काही उदाहरणं तुमच्या पुढे ठेवलेली आहेत. मुलाने ग्रंथ वाचला. ग्रंथ हे कर्म आहे, ग्रंथ हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे क्रियापदाचं रूप वाचला असं आहे. दुसरं उदाहरण, मुलाने पोथी वाचली.
जेव्हा पुल्लिंगच्या ऐवजी स्त्रीलिंग घेतलं कर्म, त्यावेळेस लगेच क्रियापदाचं रूप वाचला ऐवजी वाचली असं झालेलं आहे. पुस्तक वाचले, नपुसक लिंग घेतलं तर लगेच वाचले असं झालं. म्हणजे या तिन्ही वाक्यामध्ये जे क्रियापद बदललेलं आहे ते क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदललेलं आहे. त्यामुळं या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग असलेलं दिसून येतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा महत्वाचा आहे. कर्म हा आत्माच असलेला आपल्याला दिसून येतो. तर कर्मणी प्रयोग नेमकं ओळखायचं कसं? तर पहिली खूण आहे याची, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. बघा, कर्तरी प्रयोगामध्ये प्रथमा विभक्तीत कर्ता होता, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमा विभक्तीत असते. जसं की उदाहरण, मधुने चित्र काढले. या ठिकाणी या वाक्यामध्ये काढले ते काय? चित्र. चित्र हे कर्म आहे. याला कोणता प्रत्यय लागलेला आहे का? नाही, म्हणजेच हा प्रथमा विभक्तीत आहे. आता हे कर्तरी प्रयोग आहे का? मधुने, कर्ता हा प्रथमा विभक्तीत आहे? नाही, म्हणजे हा कर्तरी होऊ शकत नाही. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये कर्ता प्रथमात असतो तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असतं, आणि जेव्हा केव्हा वाक्यामध्ये कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते वाक्य कर्तरी नसून कर्मणी किंवा भावे असू शकतं. जसं की हे वाक्य. दुसरी खूण आपल्याला सांगता येऊ शकते, कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो. आता मी जे वर्णन केलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी कर्ता कधीच प्रथमा विभक्तीत नसतो. त्याला कोणता ना कोणता प्रत्यय लागलेला आहे. जसं की खालची उदाहरणं पहा. या ठिकाणी शिपायाने चोर पकडला, कर्ता आहे, त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. चोर हा कर्म आहे, प्रथमा विभक्तीत आहे, त्यामुळे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं. मला जिना चढवतो, चढणारा मी आहे ना, मग कर्त्याला इथं प्रत्यय लागलेला आहे. जिना कर्म आहे, त्यामुळं या ठिकाणी हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं. शिलाच्याने गाणे म्हणवते, या वाक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ने प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला, आणि गाणे हे जे कर्म आहे ते प्रथमा विभक्तीत आहे. शिपायाकडून चोर पकडला गेला, कर्ता हा शिपाई आहे, त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय या ठिकाणी लागलेला आहे, आणि कर्म जे चोर आहे तो प्रथमा विभक्तीत आहे, म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. म्हणजे एकंदरीत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी कर्म हे प्रथमा विभक्तीत असतं, तर कर्ता हा कधीच प्रथमा विभक्तीत नसतो. त्या कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय लागलेला असतो. हा जो कर्मणी प्रयोग आहे, या कर्मणी प्रयोगाचे काही प्रकार आपल्याला पाहता येतात. प्रामुख्याने कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग. तर प्रधान हे वाक्य आपण पाहूया. रामाने धनुष्य मोडले. मोडणारा कोण आहे? राम आहे. मोडले ते काय आहे? धनुष्य. म्हणजे राम हा कर्ता, त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं नसून ते कर्मणी प्रयोगाचं आहे, आणि कर्म जे आहे हा प्रथमा विभक्तीत आहे. माधुरीने नृत्य केले. तर ही दोन उदाहरणं जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेस या वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे जरी क्रियापदाचं रूप बदलत असलं तरी या वाक्यामध्ये कर्ता हा प्रधान असतो, त्यामुळे त्याला आपण प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग असं म्हणत असतो. म्हणजे जेव्हा केव्हा कर्त्याला ने हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा अशी वाक्य ही प्रधान कर्तक म्हणून ओळखली जातात. त्याच्या पुढचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी प्रयोग वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. मला जिना चढवतो, पोस्टमनला पत्रातील अक्षर वाचवते, माझ्याच्याने डोंगर चढवते. या तिन्ही वाक्यामध्ये जी क्रियापद आलेली आहेत त्या क्रियापदावरून कर्त्याची शक्यता दर्शविलेली असते. जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदावरून शक्यता दर्शविली जाते तेव्हा ते वाक्य शक्य कर्मणी प्रयोगाचं म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या प्रत्येक वाक्यातले जे काही कर्म आहेत ते कर्म प्रथमा विभक्तीतच आहे. फक्त आपल्याला शक्य कर्मणी प्रयोग कशावरून लक्षात ठेवायचा आहे?
क्रियापदाच्या रूपात चढवतो, वाचवतो, किंवा खाववते, पिववते, चालवते, अशा प्रकारची जेव्हा क्रियापद येतात तेव्हा त्या क्रियापदावरून शक्य कर्मणी प्रयोग आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. एकंदरीत ज्या वाक्यात क्रियापदाने शक्यता सुचविलेली असते त्यास आपण शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणत असतो. त्याच्या पुढचा जो तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे प्राचीन वाङ्मयामध्ये किंवा पुराण वाङ्मयामध्ये अशा प्रकारची वाक्यरचना आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावला जातो आणि त्याची रूपे करीजे, देईजे, बोलीजे, कीजे अशी जेव्हा रूपे असतात तेव्हा ते वाक्य पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोगाचं लक्षात ठेवायचं. जसं की त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. आता या वाक्यामध्ये करीजे हे सकर्मक धातू आलेला आहे, त्याला ज हा प्रत्यय लागलेला आहे, तेव्हा अशी वाक्यरचना हे प्राचीन किंवा पुराण म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे. किंवा पापात्मके पापे नरका जाईजे. आता जाईजे असं धातू आलेला आहे, त्याला ज प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे जी काव्यात्मक रचना आहे ती काव्यात्मक रचनेतली अशी जी वाक्य असतात ती वाक्य प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग म्हणून लक्षात. कधी कधी तुम्हाला पर्यायामध्ये फक्त प्राचीनच दिलं जातं. आता एखादं वाक्य दिलं जातं परीक्षेमध्ये, जसं की पापात्मके पापे नरका जाईजे असं वाक्य आहे आणि प्रकार ओळखा. मग त्या प्रकारामध्ये पहिला पर्याय असतो प्रधान कर्ता कर्मणी प्रयोग, दुसरं शक्य कर्मणी प्रयोग, तिसरं प्राचीन कर्मणी प्रयोग आणि चौथं समापन कर्मणी प्रयोग असे पर्याय दिले जातात. मग यावरून तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की हे काव्यात्मक रचना आहे आणि जाईजे, देखीजे, बोलीजे, करीजे अशा प्रकारची धातूला ज प्रत्यय लागलेली आहेत, तेव्हा हे वाक्य प्राचीन कर्मणी प्रयोगाचं म्हणून लक्षात ठेवायचं आहे. हा तिसरा प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतो. याच्या पुढचा जो चौथा आहे तो म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. आता समापन कर्मणी प्रयोग काय आहे हे उदाहरण लक्षात घेऊया. त्याची गोष्ट लिहून झाली. आता इथे जी क्रियापद आहेत ती संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापद काय आहे हे क्रियापदाच्या प्रकारामध्ये आपण पाहिलेलं असालच. या ठिकाणी एक मुख्य क्रियापद असतो आणि दुसरं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्यक क्रियापद असतो. त्यांना आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो. त्याचे पत्र वाचून झाले, त्याचा चहा पिऊन झाला. आता या तिन्ही वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आलेली आहेत. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये संयुक्त क्रियापदे येतात आणि कर्त्याला चा, ची, चे हे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा ती वाक्य समापन कर्मणी प्रयोगाची म्हणून लक्षात ठेवायची. याच्यामध्ये ज्या कर्मणी प्रयोगात संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो, म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हे सूचित करण्यासाठी संयुक्त क्रियापद झालेले घेतलेला आहे. जसं की गोष्ट हे पूर्ण झालेलं आहे, लिहून झालेलं आहे, म्हणून लिहून झाली हे संयुक्त क्रियापद घेतलं. तसंच पिऊन झालं किंवा वाचून झाले या ठिकाणी जे मुख्य क्रियापद असतं त्याला ऊन प्रत्यय लागलेला असतो आणि जे सहाय्यक क्रियापद आहे ते सहाय्यक क्रियापद झाला, झाली, झाले अशा प्रकारचे असू शकते. तेव्हा अशी जी रचना आहे त्या रचनेला आपण समापन कर्मणी प्रयोग असं म्हणू शकतो. आता उदाहरणार्थ परीक्षेमध्ये त्याचे पत्र वाचून झाले अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आणि प्रकार ओळखा किंवा प्रयोग ओळखा. तर त्यावेळेस तुम्हाला असेही पर्याय दिले जातात. नंबर 1 कर्तरी प्रयोग, नंबर 2 कर्मणी प्रयोग, नंबर 3 समापन कर्मणी प्रयोग आणि नंबर 4 भावे प्रयोग. आपण लागलीच काय करायला लागतो, हे वाक्य कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्म प्रथमा विभक्तीत आहे, त्यामुळे लगेच कर्मणी प्रयोग म्हणून त्याचं उत्तर राईट करत असतो. पण हे उत्तर आपलं चुकू शकतं, कारण की पुढच्या पर्यायामध्ये त्याचा उपप्रकारही दिलेला आहे. मग त्यावेळेस आपण हे पेपर सोडवत असताना शेवटपर्यंत प्रश्न वाचणं आवश्यक आहे आणि चारही पर्याय व्यवस्थित लक्षपूर्वक वाचणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी
त्याचे पत्र वाचून झाले, हा जो प्रयोग आहे तो प्रयोग समापन कर्मणी प्रयोग म्हणून लक्षात घेणं आवश्यक आहे. याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे नवीन कर्मणी, त्यालाच आपण कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतो. याच्यामध्ये पहिलं वाक्य पहा, राम रावणास मारतो. आता हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं असेल? आपण विचार करू शकताय. राम रावणास मारतो. राम हा कर्ता आहे, रावण हे कर्म आहे, मारतो हे क्रियापद आहे. आता हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं होऊ शकेल का? होणार नाही. का होणार नाही? मारणारा कोण? राम. राम हा प्रथमा विभक्तीत आहे. म्हणजे कर्ता जेव्हा केव्हा प्रथमा विभक्तीत असतो तेव्हा ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं असते. हे आपण ठामपणे लक्षात ठेवायचं आहे, लक्षपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे राम हा कर्ता प्रथमा विभक्तीत आहे, त्यामुळं हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे. आता दुसरं उदाहरण पाहूया. रावण रामाकडून मारला जातो. तर दोन्हीचाही अर्थ जवळपास सारखाच आहे, बरोबर आहे. पहिल्या वाक्यातला जो कर्म होता तो कर्म या ठिकाणी कर्ता म्हणून येतो. म्हणजेच कर्माला दुसऱ्या वाक्यामध्ये प्राधान्य दिलेलं असतं. म्हणजे मूळच्या वाक्यातील कर्माला प्राधान्य दिल्यामुळे किंवा महत्व दिल्यामुळे जो प्रयोग बनतो त्याला आपण कर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतो. म्हणजे मूळच्या वाक्यातलं कर्म हे नंतर कर्ता म्हणून आलेलं आहे. मग अशा प्रकारची जी रचना असते ती कर्म कर्तरी प्रयोगाची म्हणून ओळखली पाहिजे. या कर्म कर्तरीलाच आणखीन एक दुसरं नाव आहे कर्मणी, नवीन कर्मणी प्रयोग. आता नवीन कसं? ही जी वाक्यरचना आहे ही वाक्यरचना आपण इंग्रजीतून घेतलेली आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये पॅसिव्ह व्हॉइस च्या धर्तीवर नव्याने मराठीमध्ये अशी वाक्यरचना रूढ झालेली आहे. म्हणून या कर्मकर्तरी प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असेही म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण कडून वगैरे प्रत्यय लावतो तर त्यावेळेस अशी वाक्यरचना नवीन कर्मणी प्रयोगाची किंवा कर्म कर्तरी प्रयोगाची असलेली दिसून येते. ही वाक्य थोडीशी फसवी असतात, आपणाला परीक्षेमध्ये फसवणारी असतात बरं का. आता या ठिकाणी न्यायाधीशाकडून दंड केला गेला. करणारा कोण आहे? न्यायाधीश कर्ता आहे, त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. कर्म काय? दंड प्रथमा विभक्तीत आहे, त्यामुळे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. आणि जेव्हा केव्हा कडून असा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते वाक्य नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी म्हणून लक्षात ठेवायचं आहे. याच पद्धतीचं जर आपण मोजमाप दुसऱ्या वाक्याला लावायला गेलो तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात येत नाही. सभेत पत्रके वाटली गेली. आता या वाक्यामध्ये वाटली हे क्रियापद आहे, मुख्य क्रियापद. वाटणारा कोण? इथं कर्ताच नाही या वाक्यामध्ये, बरोबर आहे. कर्म काय आहे? पत्रके, म्हणजे प्रथमा विभक्तीत आहे कर्म, त्यामुळं हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. म्हणजे ही क्रिया कोणाकडून तरी झालेली आहे. या वाक्यातला जो कर्ता आहे तो अधृत आहे, म्हणजे तो आपल्याला दिसत नाही पण क्रिया मात्र घडते आहे. अशा प्रकारची जेव्हा रचना असते तेव्हा अशी वाक्य कर्मणी प्रयोगाची आणि जो उपप्रकार आहे तो म्हणजे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणून आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्वांना समज दिली जाईल. बघा आता या रचनेमध्ये सुद्धा तशाच प्रकारची रचना असलेली दिसून येते की समज देणारा कोणीतरी आहे, वाक्यातला कर्ता आहे कोणीतरी, तो मात्र इथं अधृत आहे, बरोबर आहे. त्यामुळं या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता नसल्यामुळं हे वाक्य या ठिकाणी आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी म्हणून या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे एकंदरीत ज्या वाक्यामध्ये कर्म महत्वाचं असतं, कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत असतं, ती रचना ही कर्मणी प्रयोगाची असते. कर्मणी प्रयोग ओळखत असताना कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे कर्ता हा
कधीच प्रथमा विभक्तीत नसतो, तर कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीतच असतं. हे जे दोन वैशिष्ट्ये आहेत कर्मणी प्रयोगाची, ही दोन वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतल्यानंतर कर्मणी प्रयोग सहजपणे आपणाला लक्षात येऊ शकतं. याच्यानंतरचा जो तिसरा प्रकार आहे, तो तिसरा प्रकार म्हणजे भावे प्रयोग. आपण प्रयोगाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार कर्तरी प्रयोग, त्या कर्तरी प्रयोगाचे परत 2 प्रकार, एक सकर्मक कर्तरी प्रयोग, दुसरा अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असतं, अकर्मिक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसतो. दुसरा जो प्रकार होता तो कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतोच, कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होऊच शकत नाही, कारण की क्रियापद कोणाप्रमाणे बदलायचं, कर्माप्रमाणेच बदलावं लागेल ना, आणि कर्मच नसेल तर तिथे क्रियापद कसं बदलेल. म्हणून कर्म हा अतिशय महत्वाचा आहे. आणि त्या कर्मणी प्रयोगाचे आपण 5 उपप्रकार पाहिलेले होते. प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग आणि प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग, असे 5 प्रकार. त्याच्यानंतर या प्रयोगाचा जो तिसरा प्रकार आहे, तो तिसरा प्रकार म्हणजेच भावे प्रयोग. तर भावे प्रयोगाची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. रामाने रावणास मारले, एक वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये क्रियापद मारले, कर्ता शोधायचा आहे. मारणारा कोण? राम हा कर्ता. मारले ते काय? रावण हे कर्म आहे. मग हे वाक्य कर्तरी प्रयोगाचा आहे का हे आपण पाहू. कर्तरी प्रयोगाच्या खुणा लक्षात घेऊया. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमात असतो, म्हणजे इथं कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं नाही. आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ, कर्मणी प्रयोगाचा आहे का. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं. आता या वाक्यामध्ये कर्माला द्वितीयेचा स हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचंही नाही. म्हणजेच जेव्हा कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागतो तेव्हा ते वाक्य भावे प्रयोगाचं म्हणून लक्षात घ्यायचं आहे. दुसरं उदाहरण पाहूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. तर या वाक्यामध्ये शिकवणारे कोण? शिक्षक. कोणाला शिकवले? विद्यार्थ्याला शिकवले. म्हणजे शिक्षक हा कर्ता, या कर्त्याला नी प्रत्यय लागलेला आहे. तसंच विद्यार्थी हे कर्म, त्यांना ना हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय लागल्यामुळं हे वाक्य भावे प्रयोग. दुसरं एक आपल्याला सांगता येऊ शकतं की आता हे जे क्रियापद आहे ते क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या तंत्राप्रमाणे बदलतं का ते पाहूया. रामाने हे पुल्लिंग आहे, त्याच्याऐवजी आपण सीतेने असं घेऊ, स्त्रीलिंग. सीतेने रावणास मारले, म्हणजे क्रियापदाच्या रूपामध्ये कोणताच बदल होत नाही, म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. कर्मणी प्रयोग, रामाने रावणास मारले. रावण हा पुल्लिंग आहे, त्याच्याऐवजी आपण स्त्रीलिंग घेऊ. रामाने सीतेस मारले, म्हणजेच कर्त्याचंही लिंग वचन बदललं आणि कर्माचंही लिंग वचन बदललं, पण या क्रियापदामध्ये काहीही बदल होत नाही. म्हणजे या क्रियापदावर ना कर्त्याची हुकमत आहे ना कर्माची हुकमत आहे, किंवा क्रियापद हे कर्त्याच्याही तंत्राने चालत नाही, कर्माच्याही तंत्राने चालत नाही, ते नेहमी स्वतंत्र असतं. यावरून आपणाला नेमकं भावे प्रयोग म्हणजे काय, तर क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असून स्वतंत्र एकारांत असते, त्यास भावे प्रयोग म्हणतात. बघा या ठिकाणी ते नेहमी स्वतंत्र आहे, नपुसक लिंगी आहे आणि एकारांत आहे. अशा प्रकारची जेव्हा रचना असते तेव्हा त्या रचनेला आपण भावे प्रयोग असं लक्षात घ्यायला हवं. तर हा जो भावे प्रयोग आहे, या भावे प्रयोगाचे सुद्धा आपणाला 2 प्रकार सांगता येऊ शकतात. त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे सकर्मक भावे प्रयोग. आता सकर्मक या शब्दात पहिल्या वेळेस आपण त्याचा अर्थ सांगितलेला आहे. सकर्मक म्हणजे कर्मासह, बरोबर आहे. त्या दृष्टिकोनातून ही उदाहरणं पाहूया. मांजराने उंदरास पकडले,
पकडणारा कोण? मांजर. पकडण्याची क्रिया कोणावर घडत आहे? उंदरावर. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये कर्म असतं आणि कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो, तेव्हा ते वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचं असतंय. आपण कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोग सुद्धा पाहिलेला आहे. आता दोन्हीत काय फरक आहे ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. मांजराने उंदरास पकडले, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळं हे वाक्य सकर्मक भावे प्रयोग. याच्या शेजारीच मी दुसरं एक वाक्य सांगतो. मांजर उंदरास पकडतो. बघा या ठिकाणी दुसरं एक उदाहरण मी सांगितलेलं आहे. मांजर उंदरास पकडतो. पकडणारा मांजर. आता या ठिकाणी मांजर हा प्रथमा विभक्तीत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रथमा विभक्तीत असल्यामुळं ते वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं होतं. तर या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागल्यामुळं हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचं होतं. हा दोन्हीतला महत्वाचा फरक आपण लक्षात घेतलात तर नक्कीच आपले प्रश्न चुकू शकत नाहीत. दुसरं उदाहरण पाहूया. आईने मुलास समजावले. समजावणारी कोण आहे? आई. आणि समजवण्याची क्रिया कोणावर घडत आहे? मुलावर घडत आहे. म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा कर्म आहे. बरोबर आहे. या वाक्यामध्ये सुद्धा कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय लागलेला आहे. मग त्यामुळं हे वाक्य सुद्धा या ठिकाणी सकर्मक भावे प्रयोगाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरं उदाहरण. टिपूने इंग्रजांना रणातून पिटाळले. पिटाळणारा कोण आहे? टिपू. कर्ता आहे, त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. कोणाला पळवलं? इंग्रजांना. म्हणजे या वाक्यामध्ये हा कर्म आहे आणि त्या कर्माला ना हा द्वितीयेचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागलेले आहेत, त्यामुळं हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचं असतंय. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागलेली असतात तेव्हा ती वाक्य आपण सकर्मक भावे प्रयोगाची लक्षात ठेवायची. आणि जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागलेला नसतो आणि कर्माला प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं लक्षात ठेवायचं. हा दोन्हीतला फरक या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अकर्मक भावे प्रयोग. तर अकर्मक म्हणल्यानंतर कर्म नसलेलं, कर्माशिवाय अशा प्रकारची जेव्हा रचना असते तेव्हा ते अकर्मक भावे प्रयोगाचं होऊ शकतं. उदाहरण पाहूया. विद्यार्थ्यांनी आता पळावे. पळणारे कोण आहेत? विद्यार्थी आहेत, कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. या वाक्यामध्ये कर्म नाही. आता हे कर्म होऊ शकत नाही बरं का. या वाक्यामध्ये पळण्याची क्रिया सुद्धा विद्यार्थ्यावरच घडत आहे. म्हणजे कर्त्यापासून निघालेली क्रिया पुढे जातच नाही, कर्त्याशीच लोप पावत आहे. त्यामुळं हे वाक्य अकर्मक आहे. आता अकर्मक आहे पण अकर्मक सुद्धा दोन प्रकार आपण पाहतो. एक अकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा अकर्मक भावे प्रयोग. या दोन्हीमध्ये काय फरक आहे? दोन्हीमध्येही कर्म असणार नाही, पण महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा. आता विद्यार्थी पळतो, विद्यार्थी आता पळतो असं जेव्हा आपण वाक्य घ्याल, पळणारा विद्यार्थी आहे पण याला प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळे हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं असेल. तर या ठिकाणचं जे वाक्य दिलेलं आहे कर्त्याला नि हा प्रत्यय लागलेला आहे, चतुर्थीचा नि हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळं हे वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचं लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीतला फरक अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावे. दोन्हीमध्ये कर्म नसणार नाही, पण अकर्मक कर्तरीमध्ये कर्ता प्रथमात असतो, तर अकर्मक भावेमध्ये कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय लागलेला असतो. दुसरं वाक्य पहा. फुलाने फुलावे. या वाक्यामध्ये फुलणारं कोण आहे? फूल आहे, हा कर्ता आहे. या कर्त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे, कर्म तर नाही. मग नेमकं तो अकर्मक कर्तरी आहे का अकर्मक भावे आहे? आता हाच प्रश्न परीक्षेमध्ये आला. फुलाने फुलावे, प्रयोग ओळखा. खाली पर्याय दिलेले आहेत. अकर्मक कर्तरी प्रयोग
अकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि सकर्मक भावे प्रयोग असे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. संभ्रम कुठं निर्माण होऊ लागलेला आहे आपल्याला, नेमकं अकर्मक कर्तरी का अकर्मक भावे, कारण की कर्म तर नाही, त्यामुळे कर्मणी असणार नाही ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे. सकर्मक भावे असणार नाही कारण कर्म नाही, पण नेमकं अकर्मक कर्तरी का अकर्मक भावे, तर कर्त्याकडे जा, कर्त्याला इथं प्रत्यय लागलेला आहे आणि प्रत्यय लागल्यामुळं हे वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचं म्हणून लक्षात ठेवायचं आहे. तिसरं उदाहरण, त्याने आता घरी जावे हे वाक्य आहे. क्रियापद जावे आहे, जाणारा कोण, तो, याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. इथं घरी हे कर्म होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की हे स्थळ दर्शविण्याचं काम केलेलं आहे, ठिकाण दर्शविण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य अकर्मक आहे. मग अकर्मक कर्तरी का अकर्मक भावे, हे 2 प्रश्न आपल्या पुढे निर्माण झाले. मग त्यावेळेस कर्त्याला ने प्रत्यय लागला, त्यामुळं हे वाक्य अकर्मक भावे प्रयोग म्हणून लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय लागतो तेव्हा ते वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचं असतंय, आणि जेव्हा फक्त कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो आणि कर्म नसतं तेव्हा ते वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचं म्हणून लक्षात घ्यायचं आहे. त्याचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अकर्तक भावे किंवा भावकर्तरी प्रयोग. आता अकर्तक या शब्दावरून आपल्या लक्षात येत असेल की ज्या वाक्यामध्ये कर्ता नसतो, बरोबर आहे, त्याला आपण अकर्तक असे म्हणतो. आता जसं की उदाहरणार्थ आज मळमळते, आता मळमळणारं काय आहे हे काही स्पष्ट केलेलं नाही, आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कर्म सुद्धा नाही. अशा प्रकारची जेव्हा रचना असते, मळमळते, ढवळते, गडगडते, उजाळले, कलकलते, खाववते, कलकलते, अशा प्रकारची जेव्हा रचना असते तेव्हा ती वाक्य अकर्तक किंवा भावकर्तक म्हणून लक्षात घ्यायचे आहेत. दुसरं उदाहरण बघा, श्यामच्या पोटात ढवळते. आता ही क्रिया आहे या ठिकाणी, या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्ता नाही, किंवा आज सारखे गडगडते, तर काय गडगडतं हे या ठिकाणी स्पष्ट नाही म्हणजे कर्ता नाही. किंवा सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले, तर काय उजाडलं हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे एकंदरीत या 4ही वाक्यामध्ये कर्ता नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी क्रियापद आहेत, मळमळते, खवखवते, ढवळते, गडगडते, उजाडते, अशा प्रकारची जेव्हा रचना येते तेव्हा ते वाक्य अकर्तक भावे किंवा भावकर्तरी प्रयोग म्हणून लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बघा, उजाडण्याची फक्त जाणीव होते आहे, ढवळण्याची, मळमळण्याची भावना आणि गडगडण्याचा भाव हेच अदृश्य किंवा अव्यक्त कर्ते मानले पाहिजेत. म्हणजे इथे मुख्य कर्ता नाहीच, ही क्रिया म्हणजे तेच करते असं मानले पाहिजेत असे काही व्याकरणकार म्हणतात. त्यामुळे यांना भाव करते म्हणजे भाव हाच त्या वाक्याचा कर्ता असतो असं काही व्याकरणकार म्हणतात, म्हणून त्याला भावकर्तरी प्रयोग असं म्हणलं जातं. तर दुसरं या ठिकाणी अशा वाक्यांना कर्ता नसतो, म्हणजे आज सारखे गडगडते, आता या वाक्यामध्ये कर्ता नाही, हे सरळ सरळ कबूल करावं लागतं आपल्याला. त्यामुळं काही व्याकरणकार अशा रचनेला अकर्तक भावे प्रयोग म्हणतात. एकंदरीत भाव हा त्याच वाक्याचा कर्ता असतो, त्या वाक्यामध्ये कर्ता नसतो, त्यामुळं त्यांना आपण अकर्तक भावे प्रयोग किंवा भावकर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला पर्याय देत असताना भावकर्तरी तरी दिला जाईल किंवा अकर्तक भावे प्रयोग असं तरी दिला जाईल, तर दोन्हीपैकी कोणतेही दिलं तरी आपण त्यांना राईट करणं आवश्यक आहे. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले, अशा प्रकारची रचना आल्यानंतर आणि प्रयोग ओळखा, अशा प्रकार असा प्रश्न विचारल्यानंतर आणि खाली पर्याय कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि चौथा पर्याय दिलेला आहे भावकर्तरी प्रयोग.
मग असा विचार करायचं नाही की सरांनी अकर्तक भावे प्रयोग असं म्हणलेलं होतं आणि तो पर्याय या ठिकाणी दिलेला नाही, त्यामुळे संभ्रम होऊ द्यायचा नाही. अकर्तक भावे प्रयोग आणि भावकर्तरी प्रयोग हे दोन्हीही एकाच अर्थाने वापरलेले आपल्याला दिसून येतात. ज्या पद्धतीने आपण कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण पाहिलेली होती, कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण पाहिलेली होती, त्याच पद्धतीनं भावे प्रयोग नेमकं कसं ओळखावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत असतो. बघा, भावे प्रयोगातील वाक्यामध्ये कर्त्याला कधी तृतीयेचा प्रत्यय लागलेला असतो तर कधी चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. जसं की शिकाऱ्याने वाघास पकडले, या वाक्यामध्ये बघा शिकारी हा कर्ता आहे, त्याला ने हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे तृतीयेचा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. कधी कधी कर्त्याला चतुर्थीचा सुद्धा विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. अशी जेव्हा रचना असते तेव्हा तो भावे प्रयोग आपण ओळखायचा आहे. कर्म असल्यास द्वितीया विभक्तीत असतो. बघा, जेव्हा केव्हा वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि त्या वाक्यामध्ये कर्म त्यालाही प्रत्यय लागलेला आहे, तेव्हा ते वाक्य भावे प्रयोगाचं ओळखायचं. जसं की पावसाने सर्वांना झोडपले, आपण हे उदाहरण पाहतो. त्या वाक्यामध्ये कर्ता पाऊस आहे, त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे. सर्व हे कर्म आहे, त्याला ना हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्त्यालाही आणि कर्मालाही प्रत्यय आहे, त्यामुळे हे भावे प्रयोग म्हणून आपण सांगू शकतो. आकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असतं. बघा, विद्यार्थी आहे या ठिकाणी, त्याने आता घरी जावे. विद्यार्थी वाक्य ओळखत असताना क्रियापदाच्या प्रकारामध्ये हे आपल्याला सांगता येतं. स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, बरोबर आहे, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, असे हे 4 वाक्याचे आपल्याला प्रकार सांगता येऊ शकतात. या ठिकाणी जेव्हा क्रियापदाला वा, बी, वे अशा प्रकारचे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा ती वाक्य विद्यार्थी म्हणून लक्षात येते. ढोबळ मानाने आपल्याला सांगता येऊ शकतं. मग या वाक्यामध्ये कर्म नाही, बरोबर आहे, क्रियापद विद्यार्थी आहे, त्यामुळं अशी रचना या ठिकाणी भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग म्हणून ओळखायची आहे. अकर्मक शक्यार्थ क्रियापदाचा नेहमीच भावे प्रयोग असतो. आता शक्यार्थ क्रियापद 2 प्रकारामध्ये आहेत बरं का. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा आहे आणि इथं अकर्मक भावे प्रयोगामध्ये सुद्धा आहे. दोन्हीतला फरक कसा लक्षात घ्यायचा आहे? मला जिना चढवतो शक्य आहे क्रियापदावरून, मग त्या वाक्यामध्ये कर्म आहे, कर्म असल्यामुळं ते शक्य कर्मणी प्रयोग आहे. आता इथे त्याला घरी जावं होते, या वाक्यामध्ये सुद्धा क्रियापदावरून शक्यता लक्षात येते, पण या वाक्यामध्ये कर्म नाही, त्यामुळं हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं होऊ शकत नाही. कर्म नसल्यामुळं हे वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचं होत असतं. म्हणजे ही गोष्ट, जे ठोकताळे आहेत ते ठोकताळे जर आपण लक्षात घेतलात तर किचकट वाटणारा हा जो विषय आहे तो सहजपणे आपल्या लक्षात येऊ शकतो. आता हा मी एक चार्ट तुमच्या पुढे ठेवलेला आहे, या चार्ट वरून तिन्ही प्रयोग नेमके काय आहेत हे लक्षात येऊ शकतात. याच्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, बरोबर आहे, आपण अनेक उदाहरणावरून ही गोष्ट लक्षात ठेवलेली आहे. कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असतं, बरोबर आहे. जेव्हा कर्ता प्रथमा विभक्तीत आहे आणि कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असतं तेव्हा तो कर्तरी प्रयोग होऊ शकतो, सकर्मक कर्तरी प्रयोग होऊ शकतो. कर्ता प्रथमात आहे, कर्म नाही, तेव्हा ते वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं होऊ शकतं आणि जे क्रियापद आहे ते कर्त्याप्रमाणे बदलत असतं. अशी जी रचना असते त्या रचनेचा समावेश कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला करायचा आहे. दुसरा कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कसा असतो? तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय लागलेला असतोच. तर कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीतच असतं, ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात ठेवा. जसं कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत असतो तसं कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमा विभक्तीत असतं आणि क्रियापद हे कर्माच्या तंत्राप्रमाणे बदलत असतं. तर भावे प्रयोगामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो. जेव्हा कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो तेव्हा ते वाक्य कर्तरी होऊ शकत नाही
कर्मणी होऊ शकत नाही. मग होऊ शकतं ते कोणतं? तर भावे प्रयोग. आणि त्याच्यातले जे क्रियापद आहे ते क्रियापद नेहमी स्वतंत्र असतं. अशा प्रकारची जी रचना असते ती रचना भावे प्रयोग. म्हणजे या चार्ट वरून आपणाला तिन्ही प्रकार सहजपणे लक्षात येऊ शकतात. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत, तर भावे प्रयोगामध्ये दोघांनाही प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण या आजच्या तासिकेला नेमकं प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे प्रामुख्याने 3 प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं, त्याच पद्धतीने तो प्रयोग कसा ओळखावा ही ओळखण्याची खूण आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. संयोजकांनी सन्माननीय शैलेंद्र गायकवाड सरांनी मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देतो, सरांचे आभार मानतो. सर. हो, हा, धन्यवाद शेंडगे सर. प्रयोग हा जो घटक आहे तो घटक छात्राध्यापकांनी 12वी पास झाल्यानंतर अजूनपर्यंत त्यांच्या वाचनात किंवा अभ्यास करण्यामध्ये आलेला नाही. पण आता उद्याचा भावी शिक्षक जेव्हा प्राथमिक शिक्षक म्हणून तो कार्य करायला लागेल, अशा वेळेस त्याला मराठीमधलं व्याकरण आणि त्या व्याकरणाची जाण असणं अतिशय गरजेचं आहे. आणि या मूळ हेतूने जेव्हा हा छात्राध्यापक DET परीक्षा पास झाल्यानंतर तो TETच्या परीक्षेला सामोरे जाईल, तेव्हा त्या छात्राध्यापकाला मराठी व्याकरणामधले जे महत्त्वाचे घटक आहेत ते महत्त्वाचे घटक अतिशय उपयोगी पडणार आहेत. आणि या मूळ हेतूने आपण आपल्या वेबिनारमध्ये अशा प्रकारच्या घटकांचा समावेश केलेला आहे. आपण प्रयोगाविषयी भाष्य करत असताना तीनही प्रयोगांचा सविस्तर उल्लेख करून त्याचे उपप्रकार समजावून देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग हे जे प्रयोगाचे प्रकार आहेत हे प्रकार तर माहिती होतेच, पण जे त्याचे उपप्रकार आहेत आणि हे प्रयोग कसे ओळखायचे याच्या ज्या ट्रिक्स आपण दिल्यात उदाहरणासह, त्या ट्रिक्स विद्यार्थी कायमस्वरूपी आपल्या लक्षात ठेवतील आणि परीक्षेमध्ये प्रयोगावर विचारलेला कोणताही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत त्यांना जर का या प्रयोग या घटकावर काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर त्यांनी बिनधास्त विचारावं. आपण त्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या समस्येचं